लाल मिरची, हळद, तिखट, धने, मिरे, सुंठ, सोप आणि धने पावडर, जिरे आणि मोहरी हे आहे साहित्य. तर चला आता कढई ठेवली गॅसवर आणि थोडं परतून घेऊया आपण मोहरीला. तर मोहरी थोडीशा मंद आचेवर परतून घ्यायची आणि हाताला असे थोडेसे लागले कोमट की काढून घ्यायची, भाजायची नाही आहे. तर झालेली आहे. मसाला सगळाही आपण थोडा गरम करून घेऊया आणि आता हे मसाले मी काढून घेणार आहे. इकडे लावले मिक्सर आणि मिक्सरमध्ये आपण मसाले बारीक करून घेणार आहोत. पहिले मसाले बारीक करून घ्यायचे आणि थोडेसे असे जाडसर वाटून घ्यायचे. थोडं असं पल्स मोडवरच मिक्सर चालवायचं आहे, कारण मसाला खूप बारीक नाही करायचा आपल्याला. हे बघा, मसाला एकदम परफेक्ट तयार झालेला आहे. हे इकडे काढून घेतलं. मोहरीची डाळ, मसाले आणि हे बघा इकडे आहे लाल तिखट टाकून घेतलं. दोन चमचे आहे हळद टाकून घेतली आहे आणि सर्व एकजीव करायचं. मोठे 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. हे प्रीमिक्स मी तयार करून ठेवत असते घरी. कुठलंही लोणचं घालायचं लगेच कामी पडतं. तर हे प्रीमिक्स आपण घरात करून ठेवू शकतो आणि कधीच खराब होत नाही. मीठ असल्यामुळे त्याला फंगस लागत नाही. तर बघा किती छान तयार झाला आहे आणि याला आपल्या गावाकडच्या भाषेत खार पण म्हणतात. आम्ही लोणच्याचा मसाला म्हणतो आणि कोणी प्रीमिक्स म्हणतं. तर बघा कसं झालं आहे तयार मसाला. तर आता करूया आपण पुढील तयारी. इकडे ठेवलेली आहे मी आले धुवून स्वच्छ करून आणि वरची साल काढून छोटे तुकडे करून ठेवलेले आहेत. बघा घेतले मी 8 लिंब घेतले, 5 मोठे आपल्या दारच्या झाडाचे आहेत बरं का लिंब. कट करून घ्यायचे पुसून आणि कट करून त्याचा पूर्ण याचा रस काढून घ्यायचा आपल्याला. आपल्या या रस काढायच्या साह्यानं आपण पूर्ण याचा रस काढून घेऊ. आणि बघा इकडे ठेवलेलं आहे इकडे तेल तापत आणि यात घेतली सोप, मेथी, थोडे काळे मिरे आणि लवंग. तर हे आपण याच्यात टाकून घेणार आहोत. गॅस करायचा बंद. जास्त शिजवायचं नाही आपल्याला, ते आपोआपच त्याच्यात छान हळूहळू फुलतं. हे बघा बरणीत भरून ठेवलेलं आहे मी प्रीमिक्स. इकडे ठेवलेली आहे हळद, धुवून स्वच्छ पुसून आणि त्याची साल काढून आणि छोटे तुकडे कट करून घेतले. आता याच्यावर जेवढं लागेल आपल्याला प्रमाणात तेवढं ते मिक्स करून घ्यायचं आहे. हळदीला पण पहिले आपण हळदीचं करणार आहोत लोणचं. तर बघा मैत्रिणींनो, हे असं करून घ्यायचं एकत्र एकजीव छानपैकी. आणि याला आता मी ठेवते बरणीत टाकून. लिंबाचा रस टाकायचा आधी, साधारण 4 लिंबाचा रस आहे तो. एकजीव करून घ्यायचं, दोन्ही सगळं साहित्य एकमेकांना लागेल असं. इकडे ठेवली मी छानपैकी भरून, स्वच्छ धुवून बरणी त्यात भरून ठेवायचं. हे ठेवलं आहे आता बरणीत भरून. इकडे याच्यात टाकत आहे मी हिंग. हे जे आहे आपल्या तेलामध्ये टाकलेल्या लवंगा, काळे मिरे, मेथीदाणे आणि सोप, तर ही इतकी छान लागते टेस्टला लोणच्यामध्ये मुरल्यावर. आता हळदीचं भरून ठेवलं, आता आल्याचं करते. त्याच्यात 1 वाटी लसूण घेतला आणि टाकते त्याच्यात मसाला.
जेवढं या आल्याला लागेल तेवढा मसाला त्यात टाकून घ्यायचा, एकजीव करायचा. इकडे तेल पण थंड झालेलं आहे. बरणी काचेची स्वच्छ धुवून पुसून वाळवून ठेवलेली आहे. तर त्यात आता भरून ठेवते मी. हे दोन्ही लोणचे खायला इतके छान, चवीला एकदम मस्त आणि जेवणाला लज्जत वाढवणारे आहेत. आणि याचा खोकला वगैरे पण कधी लागत नाही या लोणच्यामुळे. याच्यात टाकते मी आता लिंबाचा रस राहिलेला आणि हलवून मस्तपैकी भरून ठेवते. बघा परफेक्ट झालेलं आहे लोणचं, बरोबर भरणी भरेपर्यंत. आणि तेल झालेलं आहे गार. आपण आता ह्या दोन्ही लोणच्यामध्ये तेल टाकून घेऊया जरा जरा, अर्ध त्या हिशोबानेच टाकलेलं आहे मी. तो जो आहे त्यात टाकलेला तळलेल्या लवंगा, काळे मिरे, सोप, मेथी दाणे हे त्यात टाकून घ्यायचे. छानपैकी असं खालच्या बुडापर्यंत पोचेल असं तेल टाकायचं. आणि हो मैत्रिणी, इतकं सुंदर लागतं आलं, लसण आणि मिरची. माझ्याकडे ताज्या मिरच्या नव्हत्या, मग मी आलं आणि लसणच टाकलं. तर इतकं छान झालेलं आहे. बघा माझे ओल्या हळदीचं लोणचं आणि आल्याचं लोणचं. तर इतकं सुंदर ह्या हळदीच्या लोणच्यात मी टाकून घेत आहे. थोडंसं वरपर्यंत आलं पण हरकत नाही, चालून जातं मुरल्यावर. बघा माझे लोणचे किती छान झाले. तुम्ही पण असे करून बघा, खाऊन बघा कसं लागतं, किती छान लागतं. आणि मला लाईक, शेअर, कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा, इतका छान झालेला आहे. बाय बाय. थँक्यू सो मच.